संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर सर्व निराधार व्यक्तींसाठी आनंदाची बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक यांना 1,500 रुपयाप्रमाणे पेन्शन मिळते। आता ती पेन्शन उद्यापासून मिळणार का, असा प्रश्न लाभार्थ्यांनी विचारलेला आहे। कारण की मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महा-डीबीटी पोर्टलवर मेसेज आलेला आहे, नोटीस आलेली आहे। त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं की आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 14 ऑगस्ट 2026 10 वाजेपर्यंत लाभार्थ्यांचे लाभ वितरण RFT डिस्ट्रीब्युटमेंट करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे। सदर कालावधीत महा-डीबीटी 2.0 पोर्टल तात्पुरते उपलब्ध राहणार नाही। लाभ वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पूर्ववत सुरू करण्यात येईल। मग मित्रांनो, हा पहिला मेसेज आलेला होता आणि त्याच्यानंतर मेसेज आला पुन्हा। त्यामध्ये 14 ऑगस्ट 2026 रोजी 6 वाजेपर्यंत लाभार्थ्याचे लाभ वितरण करण्याची RFT वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आता पेन्शन वितरणासंदर्भात बदल झालेला आहे। आता 2 टप्प्यात हे पैसे येत आहे। तर हे सांगण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी हे ज्या लाभार्थी पात्र आहेत त्यांची यादी तयार केली जाईल आणि ती यादी आयुक्त कार्यालयाकडे पाठवल्या जाईल। मग आता आयुक्त कार्यालयाकडे पाठवल्यानंतर त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयाची मंजुरी मिळणार आहे। पूर्वी कसं होतं की जुन्या सिस्टीममध्ये पोर्टलवर नोटिफिकेशन आली, तारीख वेळ आली की त्याच वेळेत लगेच पैसे खात्यात जमा व्हायचे। आता काय बदल झाला आहे तर महा-डीबीटी 2.0 पोर्टलवर आता जी नोटिफिकेशनची तारीख येते ती थेट पैसे जमा होण्याची नसून फक्त सर्व जे काही लाभार्थी आहेत त्यांची RFT यादी म्हणजे त्यांची यादी जनरेट करण्याची असते। मग त्यांची यादी जनरेट केल्यानंतर पूर्वी एकाच टप्प्यात काम होत होते, आता ती 2 टप्प्यात होणारी प्रक्रिया आहे। तर पहिली पायरी आहे RFT फाईल जनरेट करणे। मग ती RFT फाईल 13 आणि 14 तारखेला जनरेट झालेली आहे। मग 14 तारखेला जर सकाळी 10 वाजेपर्यंतच या ठिकाणी वितरणाची कार्यवाही चालली असती तर ती फाईल आयुक्त कार्यालयाकडे गेली असती। RFT फाईल जनरेट करण्याची कार्यवाही ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालली, त्यामुळे अजूनपर्यंत आयुक्त कार्यालयाकडे बिल मंजुरीसाठी ही फाईल गेलेली नाही। तर ही फाईल सोमवारी आयुक्त कार्यालयाकडे बिल मंजुरीसाठी जाईल आणि आयुक्त कार्यालयाकडून बिल मंजूर होऊन खात्यात पैसे ट्रान्सफर होणार आहे। त्यामुळे आपण दिलेली माहिती ही अधिकृत पोर्टलनुसारच होती, फक्त सिस्टीमचा नियम बदलल्यामुळे थेट पैसे जमा होण्यासाठी थोडा वेळ लागत आहे। त्यामुळे काळजी करू नका, प्रक्रिया सुरू आहे। मग सोमवारी आयुक्त कार्यालयाकडे बिल मंजूर होऊन ती सोमवारी संध्याकाळी पैसे तुम्हाला मिळतील किंवा मंगळवारी पैसे हे तुमच्या खात्यात जमा होणार आहे। अनेक लाभार्थी विचारत आहे की सोमवारी पैसे मिळणार, तर सोमवारी पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे। मंगळवारपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात 1,500 रुपयाप्रमाणे जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। पोर्टलवर जो मेसेज आलेला आहे त्यानुसार आपण तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, पुराव्यासहित माहिती सांगितलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने 18 तारखेपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। त्यासाठी तुमची eKYC पूर्ण असणे गरजेचे आहे, तुमचे अकाउंट NPCI लिंक असणे गरजेचे आहे, तुम्ही हयातीचा दाखला जमा केलेला असणे गरजेचे आहे। अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। डीबीटी अंतर्गत लाभ वितरण सुरू झाला की लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाची माहिती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। आणि मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला तेवढीच प्रेरणा मिळेल। म्हणजेच सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला फक्त 1 सेकंदाचा वेळ लागतो, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ती माहिती तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचवल्या जाईल। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास, माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।